प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण लवकरच आता आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यामध्ये सावलीच्या आवाजाचे सत्य आत्तापर्यंत जे लपून बसलेले असते ते आता येणार असतं ते सारंग समोर. आणि ज्या वेळेस आता रियाज करायला तारा आणि सावली पुन्हा भैरवीच्या घरी जाऊ लागतात त्याच वेळेस आता संशय आलेला सारंग डिटेक्टिव्ह बनून जेव्हा आता बबलूला भैरवीच्या घरी सावली आणि तारा काय करतायत हे बघण्यासाठी पाठवतो. आणि त्याच वेळेस आता पुन्हा एकदा बबलू हा भैरवीच्या घरी येऊन सावली गाणं गाताने जेव्हा आता बबलू बघतो त्याच वेळेस आता बबलूला सगळं काही सत्य समोर येऊन त्याच्या मोबाईलमध्ये आता बबलू कसा सावली गातानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि पळतच आता भैरवीच्या दरवाजातून सारंगच्या समोर येत आता सारंगला बबलू आता सावलीच्या गाण्याचा तो कसा व्हिडिओ समोर दाखवतो. आणि एकदा नाही तर दोनदा आपण भैरवीच्या घरी गेलो असताना आपण सावलीला गाताना बघितलं आणि आजसुद्धा आपण तेच बघितलं. हे सत्य आता जेव्हा बबलू सारंगला दाखवतो त्याच वेळेस आता सारंग समोर तारा ही गाणं गात नसून सावली गाणं गाते. आणि ज्या वेळेस आपण हनीमूनला गेलो होतो त्यावेळेससुद्धा तिथे रात्री सावलीच गायली होती. या सत्याचा सारंगला होतो सो सगळ्यात मोठा उलगडा. तर आता सारंग समोर सावलीचा आवाज कसा येतो हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आता भाऊबीजीला घरी आलेल्या सावलीच्या कंठातून मात्र सूर व्यवस्थित निघत नसल्यामुळे इकडे आता भैरवीला धक्का बसलेला असतो आणि सावली ही रियाज करत नसल्यामुळे सावलीचा स्वर जुळत नसल्याचे सत्य भैरवी समोर येऊन भैरवीने आता तारा आणि सावलीला दररोज तिच्या घरी रियाजाला यायला बोलावलेलं असतं. इकडे आता मेंदळ्यांच्या घरीसुद्धा दिवाळीची छान जय्यत तयारी झालेली असते आणि सगळेजण एकदम थाटामाटात दिवाळी साजरी करत असतात. आणि त्याच वेळेस आता इकडे तिलोत्तमाला अमृताची काळजी लागून राहिलेली असते आणि या पोरीचा पुढचा भविष्यकाळ जर सुखात जावायचा असेल तर तिने आता मागचं सगळं टाकून पुढे असा वेगळा निर्णय घ्यायला हवे आणि त्यासाठी आता तिने वेगळा निर्णय घेऊन तिच्या नात्याला नवीन सुरुवात करायला हवी असा विचार तिलोत्तमाच्या डोक्यात आलेला असतो. पण इकडे मात्र एक भयानक घटना घडलेली असते आणि राजकुमारला त्याच्या चुकाची जाणीव होऊन राजकुमारने आता खरोखर बदलून स्वतः आता कष्टाने पैसे कमीत मेहनतीचे कष्टाचे पैसे हे जास्त आनंददायी असतात हे त्याला चांगलं समजलेलं असतं आणि त्यासाठी तो आता गॅरेजवर कामही करत असतो. आणि त्याच वेळेस आता इकडे सावलीने आता राजला पैसेही देऊ केलेले असतात पण राजने ते पैसे घ्यायला नकार दिलेला असतो आणि कष्टाने मिळवलेले पैसेच माझ्यासाठी चांगले हे सावलीला सांगितलेलं असतं. तेव्हा राजकुमार बदलल्याचे आता सावलीच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं पण अजून ती खात्री झालेली नसते. आणि इकडे आता पटकन ऐश्वर्याला सुद्धा राजकुमार बदलला की काय असा विचार डोक्यात येऊन ऐश्वर्या आता राजकुमारला तिची गाडी नीट करायला देते. पण राजकुमार आता ऐश्वर्याची गाडी जरी नीट करतो तरीसुद्धा आतमध्ये काही जात नाही आणि तशीच दरवाजातून आता राजकुमार ऐश्वर्याला चावी द्यायला बोलावतो. पण त्याच वेळेस ऐश्वर्या ही तिलोत्तमाला घेऊन येत राजकुमारची नवीन नौटंकी आणि राजकुमारचं हे नवीन नाटक कसं चाललंय पहा मॉम हे आता ऐश्वर्या समोरासमोर आता तिलोत्तमाला दाखवते. आणि राजकुमार आता ही नवीन घरात येण्यासाठी खेळी खेळत आहे असा संशय तिलोत्तमाला येतो. इकडे आता तिलोत्तमाने एक मोठा निर्णय घेऊन पटकन आता अमृताचे लग्न ठरवलेले असते आणि त्यासाठी अमृताला बघायला आता तिलोत्तमाने पाहुणे देखील बोलावलेले असतात. आणि जेव्हा ही हकीकत आता अमृताला समजते अमृताला तर मोठा धक्का बसलेला असतो. आणि ज्या वेळेस इकडे आता ऐश्वर्या ही राजला आता गाडी रिपेअर करायला सांगते तेव्हा आता सावलीला सारंग सगळी हकीकत सांगतो. सावली विचार करते की यामध्ये ऐश्वर्या मॅडमची काही खेळी तर नसेल ना आणि ऐश्वर्या मॅडमने राजकुमार सरांनाच का गाडी नीट करायला दिली. आता सावलीच्या मनात संशय आलेला असतो. आणि त्यानंतर इकडे आता भयानक घटना घडते. ज्या वेळेस आता अमृताला पाहुणे बघायला येणार असतात त्यावेळेस अमृता सावलीला सगळी हकीकत सांगते तर पटकन आता सावली ही वाऱ्याच्या
वेगाने राजकुमारच्या घरी जाते. पण राजकुमारकडे जाताच आता सावली राजकुमारला बघते तर राजकुमार गणपती बाप्पाला अगरबत्ती लावून त्या गणपती बाप्पाची पूजा करत असतो. आणि ते बघून आता खरोखर राजकुमार दादा बदलले ही सावलीची खात्री होती. आणि सावली आता राजकुमार समोर येत म्हणते की राजकुमार दादा, एक दुःखाची बातमी आहे. तर राजकुमार म्हणतो, काय झालं सावली? तेव्हा सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडमने अमृता वहिनीचं दुसरं लग्न ठरवलंय. ते ऐकताच आता राजकुमारला धक्का बसतो. पण राजकुमार म्हणतो की सावली, माझ्या जे नशिबात असेल तेच होईल, यात मी काहीच करू शकत नाही. आणि आता माझे डोळे उघडलेत, कष्टाने मी पुढे जाणार आहे. आणि शेवटी आता अमृताचा जो निर्णय असेल तो अमृता घेईल, यामध्ये मी काहीच करू शकत नाही. आणि त्यामुळे इकडे आता लगेच सावलीला धक्का बसतो आणि राजकुमार सर खरोखरच आता मोठा त्याग करून बदलल्याचे सत्य सावलीसमोर येऊन पटकन आता सावली अमृताकडे येते आणि अमृताला सगळी हकीकत सांगते. पण अमृता म्हणते की सावली, आता मी यामध्ये काहीच करू शकत नाही, कारण मॉमने हा जो काही निर्णय घेतला तो पूर्ण विचार करूनच घेतला असेल. तर आता सावलीचा सुद्धा नाविलाज झालेला असतो. त्यानंतर इकडे आता सावली ही तिलोत्तमाला समजावते आणि म्हणते की तिलोत्तमा मॅडम, मला वाटतं तुम्ही अमृता वहिनी आणि राजकुमार दादांच्या नात्याला पुन्हा एक नवीन संधी द्यायला पाहिजे, कारण राजकुमार दादा आता बदललेत. तिलोत्तमा म्हणते की तो बदलणारातला नाहीये. तर सावली घडलेली हकीकत आता तिलोत्तमाला सांगते आणि सावली म्हणते की मी त्यांना कळालं देखील आहे की अमृता वहिनीचं दुसरं लग्न ठरलं, पण यामध्ये अमृता जो निर्णय घेईल तेच निर्णय मला मान्य राहील, हे राजकुमार दादांनी सांगितल्याचे आता सावली बोलते. आणि त्यासाठी सावली आता तिलोत्तमाचा हात धरून लांबूनच आता राजकुमार हा कसा मेहनतीने पुढे जाऊन काम करतोय हे सत्य दाखवते. इकडे त्यानंतर मात्र ताराने दुसरी भयानक घटना घडवलेली असते आणि ती म्हणजे ताराने सावलीला घेऊन आता रियाजला भैरवीचा दरवाजा गाठलेला असतो. आणि भैरवीने सावलीला ठणकावून सांगितलेलं असतं की दररोज काहीतरी कारण सांगून सावली तू इथे रियाजला यायचं, तुझा सूर काही व्यवस्थित लागत नाही आहे, कळलं का? आणि रियाज सुरू करून भैरवी आता सावलीचा सूर जुळवण्याची प्रॅक्टिस करू लागते. इकडे आता 3 ते 4 वेळेस आता दररोज सावली आणि तारा भैरवीच्या घरी जात असतात. तर आता सावली आणि तारा दोघीही भैरवीच्या घरी का जातात हे आता सारंगला कळत नसतं. तर हुशारीने सारंग आता बबलूला म्हणतो की बबलू, मी तुला आज एक मोठं डिटेक्टिव्हचं काम देत आहे आणि ते म्हणजे सावली आणि तारा दोघीही भैरवीच्या घरी दररोज कशासाठी जातात हे शोधून तू मला सांगायचंच. लगेच आता बबलू म्हणतो की ओके सारंग दादा, तू काही काळजी करू नकोस. आणि लगेच आता बबलू हा सावली आणि तारा भैरवीच्या घरी जाता क्षणी आता त्यांच्या पालडीवरती पाठलाग करत भैरवीच्या घरी जातो. इकडे आता गाण्याची पेटी उघडून वीणा घेऊन भैरवी ही सावलीला आता सूर जुळवण्यासाठी आता रियाजची प्रॅक्टिस करत असते. तर तेवढ्यात बबलू तिथे येतो आणि सावली गातानाचा तो नजारा बघताच आता बबलूला धक्का बसतो. बबलू विचार करतो की अरे, सावली वहिनी तर गाणं गाते आणि त्या दिवशी आपण देवाबरोबर आलो होतो त्या दिवशीसुद्धा सावली वहिनी वीणा घेऊन बसली होती आणि तारा मोठ्या IT सोप्यावर बसली आणि गाणं कोण गातं तर सावली वहिनी. पटकन त्याचा मोबाईल काढून बबलू तो व्हिडिओ आता आपल्या मोबाईलमध्ये शूट करतो. आणि हळूच आता चोर पावलांनी बबलू आता मेंदळ्यांच्या घराचा वाऱ्याच्या वेगाने दरवाजा गाठतो. आणि सारंग समोर येत बबलू आता तो व्हिडिओ सारंगला दाखवत म्हणतो की सारंग दादा, एक गुड न्यूज. आणि भैरवीच्या घरी तारा गाणं नाही तर सावली गाणं गाते असे म्हणत तो व्हिडिओ बघताच आता सारंगला धक्का बसतो आणि सावलीच्या आवाजाचं सत्य आलेलं असतं ते सारंग समोर. आणि आता सारंग समोर सावलीच्या आवाजाचे सत्य येताच आता सारंग हा सावलीकडून कसे सत्य वदवणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.